नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या दीर्घकाळपासून आता बऱ्यापैकी पावसाची उघडीप आहे, चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश आहे. त्या पिरियडमध्ये आपल्याला फवारणी असेल, खते व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, त्या संदर्भातले प्रत्येक शेड्यूल आपल्याला वापरता येऊ राहिलं आणि सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या फायदेशीर असलेले वातावरण आहे. गेल्या काही काळापासून जे सततच्या पडणाऱ्या पावसामध्ये गेलेले जे शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्याला फॉलो करता नाही आलं किंवा प्रत्येक गोष्ट फवारणी असेल, खतं असेल, ते फवारणीसाठी किंवा खतं देण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या. त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त स्ट्रेसमध्ये आपले टोमॅटो प्लॉट गेल्यामुळं तिथं बऱ्याचशा अडचणी या प्लॉटांमध्ये आपल्याला दिसून आल्या. त्याच्यानंतर आता ह्या चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला जे स्ट्रेसमध्ये गेलेले प्लॉट आहेत त्यांच्यासाठी जी फुलकळी सेटिंग असेल ते कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला कसं डेव्हलप करता येईल, प्लॉट आपला स्ट्रेसमध्ये न जाता किंवा अतिरिक्त पीजीआर किंवा पोषक न देता चांगल्या प्रकारे झाडांची काळजी घेऊन अधिक आपल्याला फुल सेटिंग कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भातले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही ज्या फवारण्या आहेत त्या फवारण्या आपण समजून घेऊ. कारण ह्या सेटिंग स्प्रेमध्ये बरेच शेतकरी बऱ्याचशा चुका करत असते. का लवकरात लवकर आपली फळ सेटिंग चांगली झाली पाहिजे, जे फुल आहे ते चांगल्या प्रकारे सेट झालं पाहिजे या मानसिकतेने किंवा या भीतीपोटी चांगल्या प्रकारे पीजीआरचा वापर करून आपला प्लॉट स्ट्रेसमध्ये आहे याचा विचार न करता पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्लॉटची अवस्था किंवा आपल्या प्लॉटचे स्वास्थ्य चांगलं असेल तर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स पण आपल्याला झाडाकडून चांगला मिळतो. जर त्याचं स्वास्थ्य जर चांगलं नसेल, तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे सेटिंगसाठी किंवा इतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशकच्या फवारण्या केल्या, त्याचा रिस्पॉन्स जर झाडाकडून मिळाला नाही तर तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे महागडं असेल किंवा किती टेक्निकली स्प्रे केलं तर त्याचा उपयोग होत नाही. ते परिणामी आणखी त्या प्लॉटांवरती आपल्याला तोटे जास्त दिसतात. त्याकरता झाडाचं स्वास्थ्य बघून त्यानुसार प्रत्येक गोष्ट ट्रिक करणं हे फायदेशीर आपल्यासाठी राहणार आहे. त्याच्यामध्ये प्लॉटच्या अवस्थेनुसार हे 3 कॉम्बिनेशन जे बनवले स्प्रे शेड्यूल, ते शेड्यूल बनवताना खूप काळजी करून आणि विचारपूर्वक बनवले, जेणेकरून आपले जे स्ट्रेस असलेले प्लॉट आहे ते चांगल्या प्रकारे राहतील आणि त्याची सेटिंग पण चांगली होईल आणि आपल्या नवीन शेंड्याला किंवा नवीन वाढीसाठी आपल्याला कोणत्या प्रकारे त्रास होणार नाही या हिशोबाने सगळा विचार करून हे शेड्यूलचं कॉम्बिनेशन तयार केलं. ते फक्त विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा. याच्यामध्ये कोणत्या प्रकारे मनाने किंवा स्वतः मिक्सिंग करून या शेड्यूलला डिस्टर्ब करू नका किंवा या फवारणी डिस्टर्ब करू नका, जेणेकरून आपल्या प्लॉटचे स्वास्थ्य सांभाळा. प्लॉटचं स्वास्थ्य किंवा झाडाचं स्वास्थ्य हा शब्द जर समजला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कन्सेप्ट इथंच क्लिअर होणार आहे. त्यासाठी झाडाचं स्वास्थ्य पहिले सांभाळा, त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करत चला. हा पहिला मुद्दा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आमचा नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हाच उद्देश असतो की प्रत्येक शेतकऱ्याचा चांगला फायदा झाला पाहिजे, कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन कसं तयार करता येईल हा पहिला विचार आम्ही ठेवूनच नंतर व्हिडिओच्या माध्यमातून समस्याचं समाधान किंवा त्या शंकेचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, एक सुभाषित ते प्रत्येकाला माहिती आहे का फ्री मिळालेली गोष्ट किंवा मुक्त मिळालेली गोष्ट किंवा ज्या गोष्टीला सहज उपलब्ध होते किंवा ते ज्ञान सहज उपलब्ध होतं त्या गोष्टीला व्हॅल्युएशन नसतं, महत्त्व नसतं किंवा त्या गोष्टीकडे दुजारा म्हणून या गोष्टीकडे बघितला जातो. ते आपण अवलोकन करतो किंवा त्या गोष्टी वापरतो पण त्याचा वापर फक्त एक तुच्छ म्हणून विचार करून ते वापरलं जातं. पण त्याचं महत्त्व आपण समजून घेत नाही, कारण ती आपल्याला इझी मिळत असते. ज्याविषयी फुकटची किंवा सहज मिळालेली गोष्ट किंवा फ्री मिळालेली गोष्ट याचं व्हॅल्युएशन जोपर्यंत शेतकरी मनापासून वापर करत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व त्याला कधी समजणार नाही. कारण ती गोष्ट फक्त निंदनीय स्वरूपातली असते किंवा तिला व्हॅल्युएशनच नाही ह्या माध्यमातून बघितलं जातं, कारण ती सहज मिळालेली गोष्ट असते. कोणत्या क्षेत्रात जावं, कोणत्या संदर्भातली असो, ती सहज मिळालेली गोष्ट कधीही ही साधी समजू नका. त्याच्या पाठीमागं खूप सारी मेहनत असते, खूप सारे विचार असतात, खूप सारी स्टेबिलिटी असते. त्याच्यामुळं मिळालेल्या ज्ञानावर किंवा मिळालेल्या गोष्टीवरती किंवा मिळालेल्या वस्तूवरती अतिशय विश्वासानं त्या गोष्टी अवलोकन करत चला किंवा त्याचा वापर करत चला. जर ती ॲक्सेप्टच करायची नसेल तर त्या गोष्टीकडे दुजारा करा, त्या गोष्टीचा विचार पण करू नका आणि त्याची निंदा पण करू नका. हा पहिला मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. याच्या पलीकडे त्याच गोष्टीचं किंवा त्या ज्ञानाचं जर मोल देऊन तुम्ही जर ती ॲक्सेप्ट केली किंवा ते वापरात आणलं किंवा त्याचं अवलोकन केलं किंवा खरेदी केली, त्या गोष्टीचं किंवा त्या ज्ञानाचं अतिशय प्रभावी आणि अधिक शक्तिशाली आपल्यासाठी असते. कारण फक्त आपण काय केलं त्याचा मोल देऊन आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व जास्त असतं. वस्तू तीच असते, ज्ञान तेच असतं, घटना तीच असते, सगळ्या तेच असतं. फक्त त्याच्यामध्ये माध्यम येतं तर ते फक्त ते आपण त्याचं मोल जे घेतो त्याचं काहीतरी त्याच्या बदले आपण काहीतरी देतो. त्याच्यामुळे त्याच्यातलं आपल्याला महत्त्व वाटतं. जरी अप्रत्यक्ष स्वरूपात तुम्ही जर वापर करून त्याचा जर विश्वसनीय जर आत्मविश्वासानं जर वापर करून चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे तर हेच परत एकदा सांगणं की विश्वसनीय प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्याचा अनुभव घ्या, चांगल्या प्रकारे फायदा होईल. आता ह्या आपल्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला स्ट्रेस असलेल्या प्लॉटांवरती सेटिंग चांगल्या प्रकारे होणं, आपल्या प्लॉटांमधील
फुलगळ आणि ते फुलगळ थांबून त्याच्यावरती सेटिंग चांगलं होणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकरता आपल्याला जे फवारणी कॉम्बिनेशन दिलेले आहेत, 3 फवारणी कॉम्बिनेशन आपण पहिले समजून घेऊ. आता याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये काम आहेत. ज्या शेतकऱ्यांचे चांगले पहिल्यापासून काम आहेत, त्यांचे प्लॉट पण चांगले आत्तापर्यंत. त्याच्यानंतर ज्यांचे कामामध्ये अर्थात प्रत्येकाचा शेड्यूल, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यानुसार प्लॉटांची अवस्था किंवा स्टेज बदलत असते. त्याचबरोबर प्लॉटांची कंडिशन किंवा उत्पादन क्षमता पण त्या पद्धतीने बनत असते. प्रत्येकाच्या कामावरती गोष्ट अवलंबून आहे. त्याकरता आपण देताना दोन्ही प्लॉटांचा विचार करून वेगवेगळे शेड्यूल आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये जर स्ट्रेसमध्ये प्लॉट असेल तर त्या स्ट्रेस असलेल्या प्लॉटांवरती आपल्याला फुल ड्रॉप होऊ नये आणि ते फुल ड्रॉप न होता चांगल्या प्रकारे सेटिंग कसं होईल, प्लॉटला कोणत्याही प्रकारे त्रास न होता, त्या संदर्भातला पहिली फवारणी त्याच्यामध्ये सिलिकॉन 500 ग्रॅम, त्याच्यानंतर इसाबियन 500 मिली, गुळ 300 ग्रॅम आणि कुमान आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये 400 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटवरती फवारणी करायची. हा झाला स्ट्रेस असलेल्या प्लॉटवरचा पहिला स्प्रे. त्याच्यानंतर प्लॉटची अवस्था चांगली आहे पण आपल्याला सेटिंग पण चांगल्या प्रकारे करायची आणि फुल ड्रॉप न होता आपल्याला लवकरात लवकर कसं सेटिंग चांगल्या पद्धतीने करता येईल या वातावरणाचा फायदा घेऊन त्या संदर्भातील या दोन्ही फवारण्या आपण दोन्ही प्लॉटांच्या हिशोबाने बनवलेल्या आहे. त्या प्लॉटांना सिलिकॉन 500 ग्रॅम, 1340 600 ग्रॅम, त्याचबरोबर सीवीड 300 मिली आणि त्याच्यासोबत घ्यायचे कुमान 300 मिली, 22 250 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेची आहे. त्याच्यानंतरची दुसरी फवारणी, जे प्लॉट स्ट्रेसमध्ये आहे त्या प्लॉटांसाठीची दुसरी फवारणी 1261 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये CPPU घ्यायचे 50 मिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीवीड घ्यायचे 300 मिली, अमिनो ॲसिड घ्यायचे 200 ग्रॅम आणि 22 घ्यायचे 250 ग्रॅम, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या प्लॉटांची अवस्था चांगली, विगर चांगली, त्या प्लॉटांना होमोब्रॉसिन स्टेरॉइड त्याच्यामध्ये ते 200 मिली घ्यायचे, बोरॉन 100 ग्रॅम घ्यायचे, रोको आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये 200 ग्रॅम आणि कोमानेल घ्यायचे 400 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन ज्या प्लॉटांची अवस्था चांगली आहे, ज्यांचा शेंडा चांगला चालू आहे, त्या प्लॉटांना ही फवारणी आणि काळजीपूर्वक घेणं खूप गरजेची आहे, जेणेकरून सेटिंग चांगल्या प्रकारे आपल्याला वेळीच मिळेल आणि लवकरात लवकर सेट होण्याला मदत होणार आहे. त्याच्यानंतर तिसरी जी फवारणी स्ट्रेस असलेल्या प्लॉटांवरती ती तिसरी फवारणी घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये घ्यायचे चिलेटेड झिंक 200 ग्रॅम, सीवीड 300 मिली, इसाबियन 400 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर ज्या प्लॉटांची अवस्था चांगली त्या प्लॉटांसाठी घ्यायचं आपल्याला चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि चिलेटेड झिंक घ्यायचे त्याच्यामध्ये 200 ग्रॅम, बोरॉन घ्यायचे त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आणि इसाबियन घ्यायचे त्याच्यामध्ये 300 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीनं जर फवारण्या जर व्यवस्थित आपल्या प्लॉटांवरती केल्या तर फळ ड्रॉपिंग किंवा फळगळ समस्या आपली तिथेच थांबणार आहे. आणि दुसरी गोष्ट, फळगळ न होता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे सेटिंग कशी होईल किंवा फळामध्ये रूपांतर लवकरात लवकर कसं होईल या संदर्भातला हे प्लॅनिंग शेड्यूल, हे कॉम्बिनेशन खास वातावरणानुसार आपण हे बनवलेलं आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या योग्य पद्धतीने वापर करून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेसमध्ये असलेल्या प्लॉटांना जे सेटिंग स्प्रे सांगितलेले ते त्याच प्लॉटांना वापरा आणि ज्यांची ग्रोथ चांगली आहे, ज्या प्लॉटांची अवस्था चांगली, त्यांना जे स्प्रेस दिलेले ते स्प्रे त्या प्लॉटांवरती वापरा. चुकूनही उलटे पालटे करू नका, जेणेकरून आपल्या प्लॉटांवरती नुकसान दिसणार नाही किंवा आपले प्लॉट आणखी नुकसानी जाण्याचे चान्सेस राहणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे समजून घेत चला. कोणती गोष्ट वापर करताना त्याची चांगली गोष्ट समजून घ्या, त्याची कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यानंतर आपल्या प्लॉटवरती ट्रीट करत चला. या सर्व फवारण्या आणि हे कॉम्बिनेशन हे सर्व प्रदीर्घ अनुभवानुसारच आम्ही शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा योग्य वापर प्रत्येक शेतकऱ्यानं करावा एवढीच आमची अपेक्षा आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळावं हा पहिल्यापासून आमचा मानस आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळावं आणि दर्जेदार क्वालिटी व्हावा हा उद्देश ठेवूनच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो. विश्वास आणि निष्ठा जर असेल तर अशक्य गोष्ट शक्य कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे होते, हे आत्मविश्वासानं होत असतं, हे तितपत खरं आहे. सर्व भाजीपाला पिकामधील दर्जेदार उत्पादनासाठी SD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट शेड्यूलसाठी स्क्रीनवरती नंबर दिला, त्या नंबरवरती आपण रजिस्टर करून शेड्यूल आपण फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जर काही शंका असेल त्या शंका कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.